आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर येथील शासकीय रुग्णालय की खासगी रुग्णालय, नागरिकात संभ्रम। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर सर्वात मोठी बाजारपेठ आहे। घाटनांदूरला लगत असलेल्या वाडीखेडीतील लोक मोठ्या प्रमाणात इजा करत असतात। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसरात मोठे आहे। साळुंकवाडी, दत्तपूर, तळणी, घोलपवाडी, चोथेवाडी, अंबलटेक, तेलगणा, चौपनवाडी, नागदरा, दौडवाडी, आनंदवाडी, लाडझरी, पट्टी, वडगाव, मैंदवाडी, तांडा या परिसरातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येतात। पण घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरच वेळेवर हजर नसतात। लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन लाखो करोडो पैसे खर्च करत आहे। शासन डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर पैसे खर्च करत आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा विलाज देवाच्या भरोश्यावर होत आहे। या दवाखान्यात डिलिव्हरी पेशंट असतानाही लापरवाही कशासाठी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। येथे ओपीडीच्या बाहेर रोज शेकडो माणसे उभे असतात। डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे मरीज व नातेवाईक घंटा चिठ्ठ्या घेऊन उभे असतात। नाहीतर शासनाकडून जे वेळ दिलेला असतो तो 9 वाजल्यापासून ओपीडी मध्ये इलाज करावा, पण शासनाने दिलेल्या वेळेला न जुमानता डॉक्टरचा मनमानी कारभार दिसून येत आहे। आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा पेशंट गर्दी करतो तेव्हा त्याला सरकारी दवाखान्याची समिती पण साधनांचा हवाला देत असते। नागरिकांमध्ये अशीच चर्चा होती की घुले साहेब डॉक्टर, साळुंखे डॉक्टर, मुंडे साहेब डॉक्टर, घोळवे साहेब डॉक्टर हे मरीजांचा चांगल्यात चांगला विलाज करीत होते। आता घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंटची गर्दी वाढली खरी, आता डॉक्टरच 10 वाजता दवाखान्यात हजर झाले। दवाखान्यात 9 वाजता उघडतो। दवाखान्याच्या बाहेर रांगा लागल्या होत्या। हा रोजचाच नीतिक्रम चालत होता। घाटनांदूर येथील एका पेशंटने घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ आप्पा गारटे यांना फोन करून माहिती दिल्यानंतर ते तात्काळ तिथं आले व तात्काळ त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तेथील घटना सांगितली। डॉक्टर आल्यानंतर पेशंटची तपासणी सुरू झाली व तेथील पेशंटने सरपंचाचे आभार व्यक्त केले। बागलान वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम, बीड।